आजकालच्या तरुणांकडे कल्पनांची कमी नाही। आपलं काम उत्कृष्टरित्या करण्यासाठी नवनवीन संकल्पनांची जोड ते देत असतात। अशाच प्रकारे वर्ध्यातील बीकॉम चिवडेवाला सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। गौरव दिलीपराव नांदणे असं या तरुणाचं नाव आहे। अवघ्या 22 वर्षांच्या वयामध्ये तो बीकॉम चिवड्याचं नाव मोठं करतोय। आपल्या चिवड्याचं स्टॉलचं नाव काहीतरी नवीन असावं असं त्याला वाटत होतं। अशातच त्याची डिग्री पूर्ण झाली। त्यानं बीकॉम पूर्ण केलं आणि चक्क डिग्रीचंच नाव या चिवड्याच्या स्टॉलला दिलं आणि ग्राहक देखील या स्टॉलकडे आकर्षित होताना दिसतात। तर मी एक विचार केला की नाही बा दुकानाचं नाव काय ठेवायचं, तर मग मी असंच बीकॉम चिवडेवाला म्हणून यासाठी ठेवलं की नाही बा लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे। फॅमिली बिझनेस होता पहिलेपासून आणि मला लहानपणीपासून म्हणजे पहिलेपासून एकच होतं की नाही का मला बिझनेसच करायचा आहे। डिग्री म्हणजे मला नोकरी नाहीच करायची होती आणि जे मी बिझनेसमध्ये म्हणजे जे पाहिलं ते मला नोकरीमध्ये नाही वाटलं, कारण की पेशन्स आणि मेहनत पाहिजे, बाकी काही नाही। आणि मी जशी जी मेहनत केली त्याच्यामुळे मला बिझनेस लहानपणीपासून मी जसं म्हणजे बिझनेस पाहिला घरचा आणि मी जसं केला त्याच्यामुळे मला नोकरीपेक्षा बिझनेस म्हणजे बिझनेसच खूप छान वाटलं। खाजगी नोकरी करण्यापेक्षा वडिलोपार्जित व्यवसायातूनच चांगली मिळकत तो कमवतोय। त्यामुळे नोकरीचा मार्ग सोडून त्याने व्यवसायालाच पुढे नेण्याचं ठरवलं। मला स्वतःचा मालिक स्वतः बनायचं होतं, त्याच्यामुळे मला बिझनेसमध्येच इंटरेस्ट होता आणि मेहनत म्हणजे जे दुसऱ्यासाठी करतो नोकरीमध्ये तीच मेहनत स्वतःसाठी जर आपण केली तर त्याच्यापेक्षा जास्त आपण इन्कम सोर्स म्हणजे पैसे कमवू शकतो बिझनेस। मी एक विचार केला, मी जे बिझनेस म्हणजे जे मी शिकलो म्हणजे मी डिग्री घेतली बीकॉमची, त्याच्यावर मी जी जॉब केली असती त्याच्यामध्ये जॉब जे मला नोकरी लागली असती त्याच्यामध्ये जे पेमेंट मला आणि जे मी जॉब केली असते आणि त्याच्यामधून जे मला पेमेंट भेटलं असतं त्याच्यामध्ये त्या पेमेंटपेक्षा आणि याच्यापेक्षा मी इथून डबलनी कमवत आहो। त्याच्यामुळे मी बिझनेस करायचंच ठरवलं। सकाळी आपल्या स्टॉलला स्वच्छ करणे, चिवड्याला लागणारे सर्व साहित्य तयार करणे, कांदा, मुळा, लिंबू, कोथिंबीर या वस्तू चिरून तयार ठेवणे अशी पूर्वतयारी तो करतो। त्याचे आई वडील देखील बाजारांच्या ठिकाणी चिवड्याचाच व्यवसाय करतात। दुपारी 2 वाजता गौरव आपला स्टॉल लावतो आणि रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत स्टॉल सुरू असतो। या कालावधीमध्ये तो चांगली मिळकत कमवतो। या चिवड्याच्या व्यवसायामधून गौरवला दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांची मिळकत होत असून महिन्याला अंदाजे 30 ते 40 हजार रुपयांचा फायदा होत असल्याचं तो सांगतो। गौरव नांदणे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो। वडिलांचा चिवड्याचा व्यवसाय तो लहानपणापासूनच बघत होता, त्यामुळे त्याचेही लक्ष व्यवसायाकडेच लागलं आणि शिक्षण हाताशी असावं म्हणून त्याने बीकॉमचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या डिग्रीचंच नाव आपल्या स्टॉलला दिलं असून त्याच्या या स्टॉलमुळे त्याची एक वेगळी ओळख तो निर्माण करतो आहे।